जय शिवराय. आज आपण एसटी बस प्रवासात क्रांती आणणाऱ्या एका नवीन योजनेबद्दल बोलणार आहोत. हो, NCMC स्मार्ट कार्ड. अगदी. हे NCMC स्मार्ट कार्ड म्हणजे काय? ते आता बंधनकारक का होणार आहे? आणि ते कोणाकोणाला मिळणार आहे? हो, आणि खर्च किती येईल? कागदपत्र कोणती लागतील? आणि सगळ्यात महत्वाचं, ते मिळेल कुठे? बरोबर. अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महायोजना चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा संवाद शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात आधी मला हेच सांगा की हे NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे नेमकं आहे तरी काय, आणि आता सगळ्यांना ते अनिवार्य का केलं जातंय? म्हणजे बघा, याचा मुख्य उद्देश आहे की एसटीचा प्रवास कॅशलेस करायचा, सोपा आणि पारदर्शक. अच्छा. या एकाच कार्डमुळे तुम्हाला पास, ओळखपत्र किंवा सुट्टे पैसे असं काहीच जवळ बाळगण्याची गरज नाही. अरे वा. परिवहन मंत्री सरनाईक यांनीच ही घोषणा केली आहे. आणि एक क्विक फॅक्ट सांगतो. हो, सांगा ना. या प्रकल्पासाठी महामंडळाने इबिक्स टेक्नॉलॉजी आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केलाय. छान. पण हे कार्ड समाजातील कोणकोणत्या घटकांना मिळणार आहे? म्हणजे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचा यात समावेश आहे का? हो, अगदी. यात जवळजवळ सगळ्यांचाच विचार केलाय. म्हणजे बघा, विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेलं कार्ड मिळेल. अच्छा. ज्येष्ठ नागरिक आणि महिला आहेत त्यांना आधार कार्डशी जोडलेलं कार्ड मिळेल. आणि दिव्यांग व्यक्तींसाठी? त्यांच्यासाठी विशेष कार्ड आहे जे त्यांच्या UDLED क्रमांकाशी जोडलेलं असेल. ओके. एवढंच नाही, तर पुरस्कारार्थी, पत्रकार यांना विभागीय कार्यालयातून कार्ड दिलं जाईल. आणि ज्यांना सवलत नाही ते सामान्य प्रवासीही हे कार्ड काढू शकतात. भारीच की. श्रोत्यांनो, तुमच्या ओळखीत कोणाला या कार्डची सगळ्यात जास्त गरज आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक करायला विसरू नका. नक्कीच. आता एक गैरसमज आहे लोकांमध्ये. कोणता? की सरकारी कार्ड म्हणजे ते काढायला खर्च खूप येईल आणि रिचार्ज करणं म्हणजे मोठी डोकेदुखी असेल. यात खरं काय आहे? हा, बरोबर आहे. पण माझ्या अनुभवातून सांगतो, हा निव्वळ गैरसमज आहे. म्हणजे बघा, हे कार्ड अजिबात महाग नाही. नवीन कार्डाची किंमत फक्त ₹199 आहे, GST सकट. फक्त 199? हो. आणि जर तुमच्याकडे जुनं स्मार्ट कार्ड असेल आणि ते तुम्ही जमा केलं तर फक्त ₹149 लागतील. अरे वा, हे तर खूपच सोपं आहे. आणि रिचार्जचं काय? रिचार्जची प्रक्रिया तर त्याहून सोपी. बघा, एक चेकलिस्टच देतो तुम्हाला. द्याच. पहिलं, किमान ₹100 रिचार्ज करा. त्यानंतर ₹50 पटीत कितीही करू शकता. आणि कुठे करायचं रिचार्ज? तुम्ही ATM मशीन, अधिकृत वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा नेमून दिलेल्या एजंटकडेही करू शकता. एजंट? हो. आणि क्विक फॅक्ट म्हणजे तुमच्या सोयीसाठी राज्यभरात 30,000 पेक्षा जास्त अधिकृत एजंट नेमले जाणार आहेत. जबरदस्त. अशीच अचूक माहिती महायोजना चॅनलवर मिळत राहते, त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारा. हे कार्ड काढण्यासाठी लोकांना कुठे जावं लागेल आणि सोबत कोणती कागदपत्र न्यावी लागतील? सविस्तर बघूया. कार्ड मिळवण्यासाठी 2 मुख्य ठिकाणं आहेत. एक म्हणजे प्रत्येक बस डेपो, म्हणजे आपला आगार, आणि दुसरे म्हणजे हे अधिकृत एजंट. आणि कागदपत्र? ती तुमच्या वर्गानुसार लागतील. म्हणजे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त आधार कार्ड पुरेसं आहे. बरं. दिव्यांग व्यक्तींसाठी आधार कार्ड आणि सोबत त्यांचं UDID कार्ड लागेल. आणि विद्यार्थ्यांचं काय? विद्यार्थ्यांसाठी फक्त सरळ क्रमांक लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांचं कार्ड फक्त बस डेपोमध्येच मिळेल. अच्छा, ही महत्वाची सूचना आहे. हो. आणि इतर सवलतधारकांना त्यांचं शासकीय प्रमाणपत्र लागेल. आणि ज्यांना सवलत नाही त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी तर सगळ्यात सोपं, फक्त मोबाईल नंबर लागेल OTP व्हेरिफिकेशनसाठी. वा, खूपच सोप्या भाषेत माहिती दिलीत. हे लक्षात ठेवलं तर नागरिकांचा मोठा फायदा होईल. नक्कीच. आपल्या वर्गानुसार योग्य कागदपत्र सोबत ठेवली की वेळ वाचतो. तर आज आपण एसटीच्या नवीन NCMC स्मार्ट कार्डबद्दल सगळं काही जाणून घेतलं. हे कार्ड म्हणजे खरं तर डिजिटल प्रवासाची एक नवी सुरुवात आहे, नाही का? अगदी बरोबर. सरकार योजना आणते, पण खरी ताकद तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांच्या जागरूक राहण्यात आहे. आपला हक्क माहिती करून घ्या. तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या योजनांविषयी असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपलं महायोजना YouTube चॅनल तुमच्यासाठीच आहे. लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, नक्की करा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या सरकारी योजनेवर बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही वाट बघू तुमच्या कमेंट्सची. आणि हो, आपल्या WhatsApp आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. तिथे तुम्हाला रोज नवीन अपडेट्स मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. अगदी. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. चला आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.